आता ह्या जत तालुक्यात करजगीमध्ये जे प्रकार घडला आहे ह्यावर काय तुमचं मत आहे? काल सकाळी आमच्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जवळजवळ डोक्यावरच्या करजगी गावात काल सकाळी जो भयंकर प्रकार घडला, ह्या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळिमा फासली गेली आहे. दुर्दैव आहे की आम्हा सर्वांच्या लेखी सुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही. मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची, आजीची, आजोबांची भेट घेतली. त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं, सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली की आम्ही त्यांच्या नातीला, त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही. ही प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग, अगदी घाणेरडा प्रकार हा या पोरीवर झाला आणि तिला पोरीचा जीव गमवावा लागला. पोरीचा जीव आपण परत देऊ शकत नाही, पण ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे. मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात, जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा. चांगले सरकारी वकील या खटल्यासाठी द्यावेत. या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि ती लवकर व्हावी. हा न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न होणंच्या बरोबर असते. मी ह्या बरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आम्हाला सर्वांना, राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, राजकारण, जाती भेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायचे असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार? अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टी सुद्धा आता आपल्याला टाळून चालणार नाहीत. तरुणांना सुद्धा आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार. मुलीची जात, लहान मुलं ह्यांच्याशी कसं वागायचं, आपण कसं राहिलं पाहिजे. काही कॉलेजच्या, शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात, तिथं सुद्धा ह्या मुली सुरक्षित आहेत का? आपल्याला किरकोळ विषय वाटतो, पण हे जे रोड रोमिओ सुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात, ही प्रवृत्ती आता जर आपण नाही थांबवली तर उद्या नक्कीच पोरं पुढे होऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार. आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे. हा जो प्रकार घडला, ह्या नराधमाने प्रकार घडवला, तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे. त्यांनी 3 वर्ष शिक्षाही भोगलेली आहे. मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला हे शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती. मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे, पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले, दाखल असलेले, शिक्षा भोगलेले, न भोगलेल्या सर्व व्यक्तींची यादी ही त्या ग्रामपंचायतीत राहावी. ते कुठे शिक्षा भोगल्यावर सुद्धा अशा प्रवृत्तीचे लोक कुठेही राहत असतील त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवावं. त्या पोलीस स्टेशनने ज्या गावात ते राहतात त्या गावात स्वतःची कल्पना द्यावी. ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल. मला विश्वास आहे की आत्ताची शासन सुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचलण्यासाठी पुढे येते. आम्ही सर